महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला कंटाळून 11वीत शिकणाऱ्या मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। तरुणाच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांमुळे 17 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या या तरुणीला आरोपीने इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्यानं तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपींना अटक करून कडक शिक्षा करा अशी मागणी केली आहे। तसेच इंस्टाग्रामला बळी पडू नका असं आव्हान तरुणींना त्या पीडित मुलीच्या आईनं केलंय। तरुणीची आई म्हणाली, ती मला सगळं खरं सांगत असे। माझ्या लेकराकडे इन्स्टा आयडी मागितली आणि एक मैत्री केली। माझ्या लेकीनं त्यात आज तिचा जीव गमावलाय। बाळांनो, इन्स्टावर कधीच मैत्री करू नका। माझं जज होणारं पिल्लू होतं। माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय। बळी पडू नका। या इन्स्टामुळे माझ्या घराचा एकुलता एक वारस गेलाय। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती। ही संघटित गुन्हेगारी आहे। या तरुणाकडे कॉलनीतील 20 ते 25 मुलींचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत। मृत तरुणीची आणि आरोपीची ओळख ही इंस्टाग्रामवर झाली होती। त्यानंतर आरोपीने तिचे फोटो वापरले। एवढंच नाही तर तिला कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून धमकावत होता। या तरुणीनं 3 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती। आत्महत्या केलेली मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे। ही मुलगी 11वी मध्ये शिक्षण घेत होती। मंगळवारी सकाळी 8:30 वाजता तिनं ब्लॅकमेलिंग करून धमकावणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।